मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी आळे या ठिकाणी आहे. आळे गावात आहे. गुढीपाडवा 2-4 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता या साखरेच्या गाठी या ठिकाणी लटकलेल्या आहेत. तयार होऊन बनलेल्या आहेत, बनवून या ठिकाणी या लटकलेल्या आहेत. आपण पाहू शकता हे दानापुणे कुटुंबीय आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये आहे, या व्यवसायामध्ये आहे. आता सध्या या गाठी बनवण्याची त्यांची लगबग चालू आहे. या ठिकाणी या ताई आहेत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रिया सुनील धानापुणे. हां, बरं आता हे काय करताय तुम्ही? हे गाठीसाठी पाक बनवतो. पाक बनवलाय का? साखरेचा पाक. हां, किती वेळ लागतो हा पाक बनवायला साधारण? कमीत कमी 2 तास तरी लागतात. 2 तास. बरं मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून ह्या व्यवसायात आहेत बरं? मी आता आमचं लागणार 4 पिढ्या आहेत आमच्या. 4 पिढ्या. मग आता तुम्ही ह्या गाठी बनवता, वेगवेगळ्या आकाराच्या गाठी दिसत आहेत ह्या मला. या प्रत्येक याला काय म्हणायचं? ही पूर्ण जी लाईन असते त्याला काय झेल. म्हणायचं? झेल म्हणतात ना? हा एका जेलमध्ये किती असतात या? ह्या एका जेलमध्ये 8 असतात. हा. पावशेर म्हणून एक झेल पूर्ण पूर्ण जेलमध्ये 8 असतात. 8 असतात. हा. हा. आणि त्याच्यात 8 असण्यामागचं पण काही कारण असतं का? हा? 8 असण्यामागं नाही तसं काय नाही. संच असतो का 8चा? संच लहान थोडासा लहान होतो. जड म्हणजे गाठी काही बनवून याच्यामध्ये ती लहान. 5, 7, 9 असं काय नाही नसतं? तसं काय नाही. 8च सगळे 8च. 8च असतात कारण ती मोठी गाठ येते ना, पावशेरीची गाठ. हम्म, हम्म. म्हणजे वेगवेगळ्या ग्रॅम मध्ये आहेत म्हणायचं. संचामध्ये आता हा. हा एक 100 ग्रॅमचा आहे. याच्यामध्ये कमीत कमी 16 काय 25, 24 असे 3 संच, कदाचित 2 संच एकत्र बांधले जातात. हा, एक झेल कमीत कमी एखादा 1.5 किलो 2 किलो असा भरला जातो. असं आहे काय? आता हे जे बनवले हे कशासाठी? त्याला काय म्हणतात? कडे म्हणतात. हा, हे कशा कुठं घालायचं आता? हातात ना? हातामध्ये घालतात. लहान मुलांसाठी? लहान मुलांसाठी. हा 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 हा. यामध्ये पण 3 साईज असतात. एक सगळ्यात छोटा असतं आणि हे 2. तिकडे पण पाकच आहे का? हा, तो बनवलेला पाक तिकडे पुन्हा शिजवून चाचणी घेतली जाते. हा. आणि नंतर मग इकडं आता किती महिला आहेत तुमच्याकडे काम करण्यासाठी? हा? किती महिला आहेत तुमच्याकडे काम करण्यासाठी आता सध्या? 4 4 महिला आहेत. 4 बाय 5. बरं आता मग तुम्ही सुरुवात कधी करता बरं या गाठी बनवायला? सीझन चालू झाल्यानंतर आता तुमचं? तुम्ही बोला. बोला. शिवरात्रीपासून पाडव्यापर्यंत. शिवरात्रीला प्रारंभ होतो. आता मग गुढीपाडवा आता 2-4 दिवसांवरती येऊन ठेपलाय. आता गिराईक वगैरे येत असेल ना खरेदी करण्यासाठी? शिवरात्रीसाठी होईल. इकडे पण आहे ना? इकडचे पण दाखवा बरं. इकडे पण गाठीत ना तुमच्या लावलेल्या? वेगवेगळ्या आकाराच्या बनवलेल्या आहेत तुम्ही, वेगवेगळ्या साईजच्या. या मोठ्याला आहेत ना? राहू द्या, नका काढू. ही जी आहे ती हां, 1.25 किलो मध्ये पूर्ण. आणि ही मधली एक डिझाईन वेगळी, त्याच्या पाठीमाग काय? याला वाघनखी म्हणायचं. हा हा हा. आणि ही जी आहे ही हा ना. आपण पाहतोय खरं तर 2-3 दिवसांवरती गुढीपाडवा येऊन ठेपलाय. हा हा हा. हे बनवून तयार झालेलं आहे. छोटी साईज 100 ग्राम 80 ग्राम या साईज मध्ये सर्व वेगवेगळ्या रंगांचे आहेत. किती कलर बनवले सगळे टोटल? कलर 3 कलर मध्ये असते. नारंगी, येलो आणि गुलाबी. इकडे पण आहेत. लाईट नाही काय? लाईट गेली. तर मंडळी आता आपण आळे ह्या गावामध्ये आहे आणि हे दानापुणे कुटुंबीय आहेत. अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत. जो त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय परंपरागत चालू आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकाराच्या त्यांनी या ठिकाणी गाठी बनवलेल्या आहेत साखरेच्या. या ताई आहेत, त्या आपल्याला त्या संदर्भात माहिती देखील देत आहेत.
इकडे बरेच बनवले ते वेगवेगळ्या कलरचे बनवले हे पाठीमागं आहे हे किती किलोचे ते म्हणतात ते मी. किती का दाखवली तुम्ही? 1.25 किलोमध्ये हां दोन नंबर दाखवली पाहून. हां 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 नाही राहू दे हे वेगवेगळ्या साईजचे. हां ना हे हिचं किती वजन आहे मग याचं एक अर्धा किलो एक हां ना गाठीचं. तर साधारण हायेस्ट किती किलोपर्यंत जातं बरं सगळ्यात मोठीत मोठी 1.25 किलो 1.5 किलोपर्यंत 1 किलो. हां 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 ते पण ऑर्डरही तशा बनवल्या जातात, त्या बनवून ठेवल्या जातात. आता मग आता याचं तुमचं मार्केट कुठपर्यंत पुणा मुंबईला जातं का मार्केट तसं पाहिलं तर होळीपर्यंत, होळीला कोकण पूर्ण असतं, शहापूर वगैरे त्या साईडचं. आणि पाडव्याला पण म्हणजे लवकर तुमचा आता माल यायचं. तिकडे शहापूर पुन्हा- वगैरे परिसरात हा, जातो म्हणायचं शहापूर कणवली म्हणजे मुंबई या ठिकाणी बरेचसे जातात, म्हणजे त्याच भागात जातो होळीपर्यंत. आणि आपल्या इकडे पाडव्याला लोकल म्हणजे तिकडे पुणा हां इकडे राजूर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे हां, म्हणजे जुन्नर तालुक्यातले बरेचसे छोटे मोठे गाव आहेत. छोटे मोठे गावांमध्ये हा. तर असं हे धाना पुणे कुटुंबीय आहे अनेक वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय चालू आहे आपण परत त्या बाजूला जातोय ताई चला तिकडे जाऊया परत या बाजूला देखील तुम्ही पाहू शकता बऱ्याच अशा या गाठी या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि पाठीमागच्या साईडला हे काम चालू आहे महिला मंडळ देखील त्यांच्यामध्ये हातभार लावत आहे इकडे तुम्ही पाहू शकता हा साचा आहे आणि या साच्यामध्ये हा पाक ओतला जातो आणि अगदी काही 2-3 सेकंदामध्ये तो थंड झाला की या बाजूला इकडे ह्या गाठी लावले जातात धन्यवाद